महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभागृहात महिला महोत्सवाच्या नियोजनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। या गोंधळातही सत्ताधारी महिला नेतृत्व म्हणून नगरसेविका धुळती दळवाई यांनी शांत, संयमी आणि ठाम भूमिका मांडत लक्ष वेधले। दळवाई यांनी सभागृहात मांडलेल्या प्रस्तावानुसार इचलकरंजी शहरातील प्रत्येक सभागृहात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा महिला दिनी सर्वसमावेशक कार्यक्रमात सत्कार करण्यात यावा। विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। महिला महोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या स्टॉलसाठी नाममात्र शुल्क आकारून शहरातील महिलांना प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली। बचत गट, गृहोद्योग, हस्तकला, खाद्यपदार्थ व सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना या माध्यमातून आर्थिक संधी उपलब्ध होऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पालिकेमध्ये नव्याने पदाधिकारी निवडून आल्याने त्यांना प्रशासकीय अनुभव मर्यादित आहे आणि महिला दिन जवळ आल्याने वेळही कमी आहे। त्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन प्रभावी आणि सुबक व्हावे यासाठी एखाद्या अनुभवी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे महिला महोत्सवाचा ठेका देण्याचा विचार करावा अशी सूचनाही दळवाई यांनी मांडली। सगळ्या महिला मिळून कार्यक्रम करणार आहे का इव्हेंट वाल्यांना देणार आहे? पहिली मीटिंग झाली आमची आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यावेळेला सगळ्या नगरसेविकांनी होकार दिला। पण त्याचं गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर प्रत्येक नगरसेविकांना म्हणजे 16 प्रभाग होते आणि प्रत्येक 16 प्रभागामध्ये 2-2 महिला, या 2 महिलांना जबाबदारी दिली होती। मी विरोधी पक्षनेत्यांना खास करून सांगते, प्रत्येक महिलेने पहिल्या मीटिंग मध्ये जबाबदारी घेतली, नंतर चर्चा झाली आणि नंतर सगळ्यांचं ठरलं वेळ फार कमी आहे, पहिला महिला महोत्सव आहे, आम्ही सगळ्या नवीन आहोत, आम्ही सुरुवातीला अनुभव घेतो आणि पुढच्या वर्षी जबाबदारी घेतो। त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे सगळी प्रोसिजर व्हायला पण आपल्याला पेपरवर्क व्हायला वेळ लागणार आहे। त्यामुळे एखाद्या इव्हेंट वाल्याला देऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवावा। सभागृहात यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना वातावरण तापले होते। मात्र या खडाजंगीमध्ये दळवाई यांनी आपले भान न हरवता मुद्देसूद आणि संयमी भूमिका मांडली। त्यांच्या या खमक्या नेतृत्वाची चर्चा सभागृहात रंगली होती। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असताना महिला महोत्सवाचे नियोजन अशा पद्धतीने होणार याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे। अध्यक्ष महोदय, सगळ्यात आधी आम्ही ज्या वेळेला 34 महिला नगरसेवकांनी निवेदन दिलं आणि तुम्ही लगेच विशेष सभेमध्ये हा विषय आणल्याबद्दल तुमचं आधी सगळ्यात अभिनंदन। नगरपालिका असताना म्हणजे माननीय किशोरीताई आव्हाडे यांनी सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा जागतिक महिला दिन आम्ही साजरा करत आलो। त्या अनुषंगानं आपण महानगरपालिका झाल्यानंतर हा पहिला महिला महोत्सव साजरा करणार आहे। कालावधी कमी आहे, समिती जरी स्थापन झाली असली तरी सभापती स्थापना झालेली नाही अजून, त्यामुळे महिला बाल कल्याणकडनं जो काही खर्च येणार आहे आणि पुढचं जी कारवाई आहे ती महापौर आणि आयुक्त मॅडमने वेळ कमी असल्यामुळं आपण तो निर्णय घ्यावा आणि होणाऱ्या उपक्रमास मंजुरी सगळ्या सभागृहांना द्यावी अशी मी विनंती करते। आणि मी विरोधी पक्ष नेत्यांना मी आता सांगते की आपल्याही महिला होत्या, सगळ्यांच्या सूचना घेऊन सर्वसमावेशक कार्यक्रम, सगळे उपक्रम फक्त करमणुकीचे न घेता शैक्षणिक आहेत, आरोग्यविषयक आहेत, प्रोत्साहनपर आम्ही बक्षीस द्यायला लागलोय, आपल्या इचलकरंजी शहरातल्या ज्या काही यशस्वी महिला आहेत त्यांचे सत्कार घ्यायला लागलोय, म्हणजे सर्वसमावेशक असा कार्यक्रम घरगच्च आपण महिला महोत्सवामध्ये घ्यायला लागलोय। आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळ्या सूचना तुमच्या आम्ही त्यात समाविष्ट करून घेतल्या आहेत। अजूनही काही चांगल्या सूचना असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि